इकडे रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। महाराष्ट्रामधल्या 7 रेल्वे स्टेशन्सवर मूलभूत सुविधा नसल्याचं कॅगच्या रिपोर्टमधनं समोर आलेलं आहे। देशभरामधल्या रेल्वे स्थानकाच्या कॅगनं केलेल्या तपासणीमध्ये तब्बल 89 रेल्वे स्थानकांवर मूलभूत सुविधांचा बोजवारा उडालेला आहे। कॅगनं रेल्वे स्थानकांवर मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याचा ठपका ठेवलाय। रेल्वे स्थानकांवर पिण्याचं पाणी, शौचालय, बसण्यासाठी बाकं, पंखे, वॉटर कूलर, दिव्यांगांसाठीच्या सुविधा, प्लॅटफॉर्मवर छत नसल्याचं समोर आले रे। रेल्वे स्थानकावर अपुऱ्या सुविधा असल्याच्या मुद्द्यावर कॅगनं कठोर ताशेरे ओढलेले असून रेल्वेकडे सध्या याबाबत कुठलाही ठोस कृती आराखडा नसल्याचा ठपका सुद्धा आपल्या रिपोर्टमध्ये कॅगनं ठेवलाय। तर कॅगनी काय म्हणलेलं आहे बघा, रेल्वे स्टेशनवर पिण्याचं पाणी नाहीये, तसंच शौचालय सुद्धा रेल्वे स्टेशन्सवर नाहीये, बसण्यासाठी नागरिकांना बाकं सुद्धा नाहीयेत, तसंच पंखे आणि वॉटर कूलर सुद्धा अनेक स्टेशन्सवर नसतात। दिव्यांगांसाठीच्या कुठल्याही सुविधा या रेल्वे स्टेशनवर आढळून येत नाहीत, तसंच प्लॅटफॉर्मवर छत सुद्धा नसतं। तर या स्टेशन्सवर अपुऱ्या सुविधा आहेत। CSMT, मुंबई सेंट्रल, नाशिक रोड, चाळीसगाव, नागोठणे, अकोला आणि नागपूर। या रिपोर्टची जी समयसीमा आहे किंवा ज्याच्यामध्ये हे टेस्ट ऑडिट केले होते ते 2019-20 पासून 2023-24 पर्यंत ज्या तपासण्या किंवा जे प्रात्यक्षिक इथं करण्यात आलेली होती, पालिकेच्या स्त्रोतांमध्ये देखील आपण याची तपासणी देखील नियमितपणे करणार आहोत, ज्यामध्ये फक्त इकोलायच नाही तर ते पाणी पिण्याच्या दृष्टिकोनातून शुद्ध आहे का, त्याची ओव्हरऑल स्वच्छता काय किती आहे, ह्या देखील साऱ्या तपासण्या या सर्व पाण्यासाठी केल्या जाणार आहेत।